हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आता जरा उन्हाळा सुरू झालाय, म्हणजे खूप जाणवतोय. म्हणजे इतके दिवस आमच्या इकडे तरी खूप उन्हाळा जाणवत नव्हता, पण आता गेले 2-4 दिवसापासून जरा तो जाणवतोय. पण अधूनमधून असा वारा पण छान येतो. उन्हाळ्यात सगळ्यांनी काळजी घ्या, आपल्या हेल्थची आणि आपल्या परिवाराची सगळ्यांची काळजी घ्या आणि हा उन्हाळा खूप छानपणे एन्जॉय करा. काळजी घेतली ना तर काहीच होत नाही. मला आज एका विषयावर बोलायचं आहे म्हणजे हे सगळ्यांना तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही पण व्हिडिओ हा कदाचित बघितला असेल, जसं मला आला व्हिडिओ तो आणि मी बघितला आणि त्या 2 दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये तो विचार घोळत होता. कदाचित माझे जे हे व्ह्यूअर्स आहेत किंवा जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ बघितला असेल. पण मला तो व्हिडिओ खूप म्हणजे माझ्या अगदी असं मनाला आतमध्ये कुठेतरी भावला म्हणजे खरंच म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं ना बरेच दिवसापासून मिळत नव्हती किंवा असं वाटत होतं की काय चाललंय. आता हे मी कशाबद्दल सांगते हे तुम्हाला आता पुढे मी सांगतेच आहे की हे सगळं आहे आपले स्वामी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्याविषयी. आता कुठेही यूट्यूबवर कोणीही अचानक म्हणजे व्हिडिओ येतो असा आणि स्वामी माझ्याशी बोलतायत, स्वामी मला उत्तरं देतात, मी त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देते किंवा अमुक तमुक सगळं असं बरंच आहे. फेसबुकवर जा तुम्ही, फेसबुक उघडलं तरी त्याच्यावर पण तेच असतं सगळं की तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहा आणि पुढे जा, बघा तुम्हाला तुमचा कसं काय तुम्हाला फायदा होतोय तो बघा. फेसबुकवर पण तेच असतं की तुम्ही स्वामी समर्थ लिहा आणि मग पुढे जा किंवा भिवू नको मी तुझ्या पाठीशी. एक तर मला असा व्हिडिओ आला फेसबुकवर की म्हणे श्री स्वामी समर्थ लिहा, बघा आज संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे नक्कीच परत मिळतील, जे काही तुमचे अडकलेले वगैरे असतील. आता हे बघा, संसारात प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अडचणी या असतातच. असं नाही आहे की प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात. त्यामुळे लोकांना असं नाही आहे की हा जनरल म्हणजे सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. थोड्याफार अडचणी ह्या सगळ्यांनाच असतात. त्यामुळे मग हे बघ, स्वामी समर्थ लिहिणं हे काही वाईट नाही आहे, कारण तसं मग आपण लिहू शकतो ना. रोज आपण एक वही केली, त्याच्यामध्ये तुम्ही रोज ठरवून 108 वेळा लिहा किंवा काही असं ठरवून तुम्ही श्री स्वामी समर्थ असं लिहा. पण त्यांनी सांगितलं म्हणून खाली लिहायला पाहिजे का? नाही, म्हणजे मला हे पटत नाही. तर जो मी व्हिडिओ बघितला त्यांचं नाव आहे रोहन उपळेकर. तर वैचारिक किडा म्हणून असा त्या ह्याचं हे होतं, व्हिडिओचं नाव होतं आणि ते रोहन उपळेकरांचा तो व्हिडिओ होता. आणि सहज म्हणजे स्वामी माझ्याशी बोलतात हे सगळं थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे आणि ह्याला कोणीही बळी पडू नका. स्वामी असे कधीही कोणाशी बोलत नाहीत आणि ज्यांना म्हणजे दुसऱ्यांकडे जाऊन आपल्याला स्वामी मग आपल्याला सांगणार. मग तुम्ही जर तेवढी भक्ती केली तर त्यांचं म्हणणं आहे की स्वामी तुम्हालाच सांगतील ना, तुमचेच प्रॉब्लेम सॉल्व करतील, म्हणजे काय असतील प्रॉब्लेम तर तुमचे मिटून जातील. तर एक तिसऱ्याच्या थ्रू कशाला सांगायचं? जे काय भक्ती करायची ती आपण डायरेक्ट आपणच स्वामींच्यावर करू शकतो किंवा स्वामींना सांगू शकतो. हे बघा, आता म्हणजे मला पण हे माझ्या आकलनाच्या बाहेर आहे, म्हणजे कळण्याच्या बाहेर. मी जे करते, माझे जे सद्गुरू आहेत परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज, तर हे सद्गुरू आहेत. ह्यांच्या गुरुवाणीमध्ये मी नेहमी सद्गुरू असं म्हणते. तर माझ्या प्रत्येक व्हिडिओत असं असतं, हे सद्गुरू असं का म्हणते की सद्गुरूंचा अर्थ आहे, गुरु हे भरपूर असतात. आता तुमचे आध्यात्मिक गुरु असतात, नंतर तुमचे शालेय शिक्षणात तुम्हाला जे शिक्षण देतात ते तुमचे गुरु असतात, नंतर घरामध्ये तुमचे गुरु असतात, तुम्ही ऑफिसमध्ये काम करता तिथे तुमचे कोणतरी गुरु असतात. असे गुरु हे खूप असतात. सगळ्यात प्रथम गुरु प्रत्येक मुलाची ही आपली आई असते, वडील असतात. तर असे गुरु खूप असतात. पण आध्यात्मिक गुरु जे असतात
तर ते सद्गुरू कोणाला म्हणतात की ज्यांना देवाचं दर्शन झालेलं आहे. देवाचं दर्शन म्हणजे तुम्ही देवळात गेला आणि देवाचं दर्शन घेतलं, त्याला देवाचं दर्शन नाही म्हणत. प्रत्यक्ष भगवंतानी त्यांना जे दर्शन दिलेलं आहे आणि त्यांना एखादं कार्य सोपवून त्यांच्या मार्फत ते कार्य करायचं आहे असा आदेश दिलेला आहे, हे यांना आपण सद्गुरू म्हणतो. म्हणजे सद्गुरू आणि गुरु यांच्यामध्ये खूप फरक आहे. तर ते नेहमी माझं तर त्यांची अमृतवाणी, नित्यगुरुवाणी हे माझं वाचनात असतंच. तर त्याच्यात तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणसाला जे त्याचे भोग आहेत, प्रारब्ध आहे, ते भोगल्याशिवाय त्यांची त्यातनं सुटका नाही. असे शॉर्टकट मारून कधीही कुठेही काही मिळत नाही, होतो तो फक्त मनस्ताप होतो. आणि हेच त्या ते उपळेकरांनी त्यांनी तेच सांगितलं आहे की असं हे नाही आहे की तुम्ही हे करा म्हणजे ते होईल, ते करा म्हणजे ते होईल. हे सगळं सगळं बनावट आहे आणि लोकांना भुलवायचा, त्यांच्याकडनं पैसे काढून घ्यायचे आणि म्हणजे काय काय लोक ह्याच्यात उद्ध्वस्त झालेले आहेत, असं हे सगळं ह्यांचं कार्य असतं. ते ह्याच्याविषयी मी जास्त बोलत नाही, पण त्यांचे जे 1-2 व्हिडिओ ऐकले, म्हणजे एक व्हिडिओ हे केल्यावर मी सबस्क्राईब केलं तर मला दुसरा व्हिडिओ आला, मग तो पण मी ऐकला. म्हणजे मला आवडलं की ते खरी माहिती आणि पूर्णपणे ते सांगतायत स्वामींचं. त्यांना म्हणजे ते म्हणाले की आमचे पूर्ण म्हणजे ह्याच्यातले लोक, कुटुंबातले लोक म्हणजे वर्षानुवर्ष स्वामी सेवेत आहेत आणि त्याला स्वामींची त्यांना खडानखडा माहिती आहे. त्यांनी इतकं काय काय त्या व्हिडिओमध्ये सांगितले ना स्वामींविषयी की खूप छान व्हिडिओ होता तो. तर हेच म्हणजे मला तो विषय म्हणजे खरंच पटला पण की असं जे काही नाही आहे, तो उपाय मिळतो त्यातनं तुम्ही बाहेर पडताय असं तुम्हाला वाटतं, पण तसं होत नाही. त्याच्यानंतर ते दसपट वाढतं तुमचं आणि त्याच्यापेक्षाही जास्त भोग तुम्हाला भोगायला लागतात. त्यामुळे सद्गुरू नेहमी असं सांगतात की जे काही प्रारब्ध आहे, जे काही भोग आहे ते आपले भोगून संपवा ह्या जन्मात. ते अजून वाढवून त्याच्यासाठी पुढचा जन्म घेऊन परत भोग भोगायला तुम्ही अजून वाढवू नका. त्यामुळे शांतपणे जे काय भोग आहे ते भोगून संपवा आणि अशा परिस्थितीत तुम्ही देवाचं नामस्मरण करा. नामस्मरणात खूप मोठी शक्ती आहे. काही म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक व्याप असतात मागे की अगदी खूप देवाजवळ बसून देवदेव करायला जमत नसेल तर नामस्मरण करा, त्याच्यात पण मोठी शक्ती आहे. आणि तुमचे जे काही तुम्हाला जे अडचणी आहेत, भोग आहे, यातनं बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे तुमचे भोगूनच बाहेर पडा. पण ह्याच्यासाठी जी ताकद पाहिजे, जे तुमचं मनोबल तुमचं नीट असायला पाहिजे, तुम्हाला त्यातून पण शांतपणे मार्ग काढला पाहिजे किंवा बाहेर पडलं पाहिजे. यासाठी तुम्ही नामस्मरण केलं तर देवाचा, भगवंतांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो आणि हे भोग भोगताना सुद्धा तुम्हाला अजिबात दुःख होणार नाही, मनाला वेदना होणार नाही. तुम्ही सही सलामत त्यातनं बाहेर पडा आणि हे अतिशय खरं आहे. ह्याच्यावर मी तुम्हाला एक आमच्याच ओळखीमध्ये घडलेली एक गोष्ट आता मी तुम्हाला आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, हे घडलेलं आहे आणि आमच्याच जवळच्या असं फ्रेंड सर्कलमध्ये ही गोष्ट घडलेली आहे. आणि म्हणजे ते सगळं मला आता आठवलं आहे हा सगळा व्हिडिओ बघितल्यावर. एक आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये एक होते. तर आता प्रापंचिक अडचणी ह्या सगळ्यांनाच असतात. मुलं मोठी करतो. पूर्वीच्या काळी बायका जास्त जॉब करत नव्हत्या, त्यामुळे एकट्या पुरुषाला सगळं कमवायला लागतं. मुलांची शिक्षणं, घर सगळं बघायचं असतं. त्यामुळे ह्या अडचणी प्रत्येकालाच असतात. तर त्यांच्या ज्या काय अडचणी होत्या तर त्यांना कोणीतरी त्यांच्या ओळखीने, त्यांच्या ऑफिसमधलं कोणीतरी सांगितलं की हे इथे असे गुरु आहेत, तर त्यांच्याकडे तू जा, त्यांच्याकडे ते तुला ह्याच्यातनं मार्ग दाखवतील. आणि ते तिकडे जायला लागले आणि ते एकदम त्यांच्या आहारीच गेले. म्हणजे असं गुरुकडे जाणं काही वाईट नाही आहे, पण आपलं हे शाबूत ठेवायचं, कुठपर्यंत आपण त्यांचं म्हणजे ते सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा, ऐकायचं, हे आपल्याला कळलं पाहिजे. तर ते जात होते. म्हणजे मग त्यांनी सांगितलं की ह्या अंगठ्या करा,
हा खडा घाला, तो खडा घाला, हा तुम्ही अभिषेक करून घ्या, हा होम करा. नंतर हे खडे हे सुद्धा त्यांनी सांगितलेल्या जे काही त्यांचे सोनार होते त्यांच्याकडे करा. तिथे म्हणे ते प्युअर मिळतात, हे ग्रहांचे खडे प्युअर असतात, बाकी ठिकाणी फसवाफसवी असते, असं सगळं एक म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून माहिती आहे. तर हे सगळं त्यांनी केलं आणि नंतर इतके ते गेले की ते त्यांच्याशिवाय म्हणजे पानच हलायचं नाही. आणि ते म्हणायला लागले की मी त्यांचा उजवा हात आहे. आता हे प्रत्येकाला त्यांच्याकडे जे जातात त्यांना असं जाणवत असेल की मीच त्यांचा उजवा हात आहे, कारण तसं बोलतात ना हे. तर ते असं फसवाफसवीचं चालू असतं. तर नंतर मी तुम्हाला सांगते की त्यांना असं त्यांनी सांगितलं गुरुनी की तुमचा मुलगा आहे, तर तो तुमचा मुलगा तुम्हाला काय पुढे बघणार नाही, तो तुमच्याशी नीट वागणार नाही. आणि थोडंसंच त्या मुलाचं लग्न झालेलं, त्यामुळे सून आली होती, त्यामुळे थोडंफार घरामध्ये काही ना काहीतरी कुरकुरी चालू असतात. तर तो पुढे मागे तो तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला काही तुमच्याकडे बघणार नाही, असं तसं काय 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 मनात भरवलं. आणि ते भरवल्यानंतर ह्यांचं पण मन फिरलं. आणि म्हणजे त्या तुम्हाला सांगते की त्या माणसाने म्हणजे आमच्या फ्रेंडनी की त्यांनी मुलाचं कोणाचं न ऐकता फक्त ते सांगतील गुरु त्याप्रमाणे त्यांनी म्हणजे तुम्ही म्हणजे पुणे आणि मुंबई असं अंतर होतं, तुम्ही एवढ्या लांब का राहता, तुम्ही इथे राहायला या, तसंही तुमचा मुलगा तुम्हाला विचारणारच नाही. म्हणजे त्यांचं इतका चांगला मोठ्या सोसायटीत म्हणजे ते चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टला होते आणि सोसायटीत छान त्यांचा फ्लॅट होता, तो विकायला म्हणजे त्यांना हे केलं ब्रेनवर सारखं हे करून शेवटी त्यांनी तो निर्णय घेतला, त्यांनी तो फ्लॅट विकला. म्हणजे आम्हाला सांगितलं पण नाही, फ्लॅट विकला, आलेले पैसे. आणि त्यांनी आलेले पैसे तरी स्वतःसाठी ठेवावे, तर आलेले पैसे आधी जे पैसे होते सगळे म्हणजे तिथे जाता जाता सगळे हे कर ते कर ते कर त्यात सगळे संपवले. आणि फ्लॅट विकून आलेले पैसे होते ते त्यांनी देवस्थानाला त्यात दान केलं, म्हणजे त्या गुरूंना दान केले पैसे. आणि हा एवढा मोठा निर्णय घेताना त्यांनी असा विचार केला नाही की आपल्या मागे आपली बायको आहे, मुलगा ठीक आहे, मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, बायको आहे, ती कशी काय राहील जर पैसे नसतील तर. आणि त्यांचा सगळा विश्वास होता की मी सगळं आता हे दिलेलं आहे आणि जे काय बघतील माझं जे काय पुढे व्हायचं ते माझे गुरु करतील म्हणून, ते मला अंतर देणार नाहीत. पण नंतर एवढी वाईट परिस्थिती आली की आज राजासारखा राहणारा माणूस नंतर तिकडे देवस्थानाच्या जवळ तिकडेच कुठेतरी त्यांनी छोटेसे एक रूम घेतली मोठी आणि भाड्याची, आणि त्याच्यात राहायला लागले. आणि कारमधनं फिरणारा माणूस की त्याच्याकडे मग स्कूटर नाही, कार नाही, म्हणजे बाईक नाही, आणि अशा पद्धतीने ते राहायला लागले काटकसर करून. आणि म्हणजे सगळं एवढं असून सगळं त्यांनी देऊन टाकलं. आणि नंतर सगळ्यात शेवटी असं झालं की ते आजारी पडले, भयानक आजारी पडले. परत त्याला मुलांनी आणलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्यांच्यावर उपचार केले. आणि उपचार केल्यावर सगळ्यात शेवटी त्यांनी मुलाला सांगितलं की तू ह्यांना बोलवून घे, म्हणजे माझ्या मिस्टरांना बोलवून घे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि हे गेले भेटायला, ह्यांना तिथपर्यंत माहीत पण नव्हतं, कारण मध्ये त्यांनी आमचे संबंधच सोडून टाकलेले. आणि गेले भेटायला तर सगळं त्या माणसानी असं विचार न करता जे काही आयुष्यभर कमवलं होतं, कष्ट केले होते, ते सगळं त्यांनी त्या गुरूंना देऊन टाकलं. म्हणजे इतकं पण वाहवत जाऊ नये माणसानी. आणि ही गोष्ट काय मी अशी कुठून तुम्हाला सांगत नाही, हे आमच्या समोर झालेलं आहे की इतकं. बरं ते कसं असतं, तुम्ही जाता तर त्यावेळेला तुमचं तर माइंड हे करतात, ते चेंज करतात. आता ते काय विद्या असते त्यांच्याकडे, काय असते हे मला माहीत नाही, पण इतके ते चेंज झाले, इतके वाहवत गेले, इतके वाहवत गेले की कोणी काही सांगितलं तर त्यांना पटायचंच ते. मुलाला तर दुश्मनासारखे वागवायला लागले की हा मुलगा माझा म्हणजे हा मला काही विचारणारच नाही, हा माझा म्हणजे त्यांना इतकं त्यांच्या डोक्याला हॅमरिंग करून इतकं हे केलेलं की तुम्हाला मुलं काय विचारणार नाही, तुम्हाला असं नाही, तुम्हाला तसं नाही, म्हणून तुम्ही इथे या देवस्थानाच्या जवळ, म्हणजे तुम्हाला
काय असेल तर आम्ही जवळ आहोत म्हणून. तर त्यांना वाटलं की हे गुरु म्हणजे देवच आहेत आणि ते चमत्कार करतील माझ्या आयुष्यात आणि माझं आयुष्य, पुढचं आयुष्य मी त्यांच्यावर सगळं सोपून, म्हणजे आलेला पैसा सगळा त्यांना दान केला आणि सगळं आयुष्य म्हणजे त्यांच्यावर सोपून, म्हणजे आजारी पडल्यावर कोणी बघितलं, शेवटी मुलांनीच बघितलं. अर्थात ते एक्सपायर झाले, गेले. पण त्यानंतर आम्हाला म्हणजे इतकं वाईट वाटलं की एवढा चांगला मोठा माणूस की जिथे मॅनेजरच्या, चांगल्या मोठ्या कंपनीत मॅनेजरच्या पोस्टला होता, चांगला फ्लॅट होता, कार होती, सगळं एवढं छान असलेलं, आणि त्यांनी काहीही विचार न करता सगळं धुळीला मिळवलं. असं पण होऊ नये म्हणून प्रत्येकाने सावध राहा. आपल्याला देवानी बुद्धी दिलेली आहे, आपण देवाशी बोलू शकतो. कुठच्याही सद्गुरू तुमचे असतील तर ते. आता बघा, तुम्हाला ह्याच्यातनं पण एक किस्सा सांगते की जे खरे सद्गुरू असतात ना, गुरु असतात, त्यांच्या ठिकाणी कुठे, आता मी नगरला जाते, नगरला माझे सद्गुरू म्हणजे आता सद्गुरू नाही आहेत, पण मी तिथे सद्गुरू असताना पण जात होते. पण नगरला कुठेही एवढं मोठं देवस्थान आहे, पण बाई म्हणजे स्त्री ही फक्त येऊन नमस्कार करणार, पण ते पण काय कितीतरी फुटाच्या अंतरावरनं. स्पर्श किंवा अख्ख्या त्या ह्याच्यामध्ये, देवस्थानामध्ये कुठच्याही कामासाठी, कशासाठी बाई ही नाहीच आहे. फक्त स्वयंपाकाला 2 बायका येतात, ते पण दत्तगुरूंच्या नैवेद्य असतो आणि तिथे सगळे शिकायला मुलं येतात, अध्ययन करायला मुलं येतात. त्या मुलांना स्वयंपाक करायला, आणि आपण असं तिथे गेलो नगरला की आपल्याला प्रसाद म्हणून तिथे भोजन असतं, तर त्याच्यासाठी त्या बायका येतात 2, आणि ते त्यांची पण खोली लांब आहे, तिथल्या तिथे स्वयंपाक करतात, नमस्कार करतात आणि निघून जातात. म्हणजे आणि पुरुषांनासुद्धा फक्त आणि फक्त तुम्हाला सांगते, गुरुपौर्णिमेला पुरुषांना स्पर्श असतो, होता, म्हणजे आता नाही आहेत सद्गुरूंचा स्पर्श होता, आणि त्याच वेळेला पुरुष करू शकता, बाई कधीही कुठेही स्पर्शाला नाही. कुठच्याही म्हणजे पूजा करताना बाई अजिबात नाही. ह्या ना, हे सद्गुरू असतात ना, तिथे त्या बायका नसतात असं, आणि त्यांचे इतके कडक नियम आणि कडक सगळी शिस्त होती ना, की खरंच आजही मी म्हणजे असं वाटतं की खरं आपण हे ऐकतो, आणि आम्ही तर तिथे जाते देवस्थानात, पण तिथे पण असं कधी मला दिसत नाही, किंवा दिसत नाही काय, ऐकायलाच येत नाही. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे ना, की जे काही तुम्ही कराल, तुमचे गुरु असतील, काही असतील, जिथपर्यंत आपल्या बुद्धीला पटते ना, आपल्याला पण देवानी बुद्धी दिलेली आहे, तर बुद्धीला पटते तिथपर्यंत तुम्ही करा. त्याच्या बाहेर जेव्हा तुमचं मन असं वाटायला लागतं तुम्हाला की नाही ह्याच्यात काहीतरी गडबड आहे, तर त्यावेळेला तुम्ही सरळ सोडून द्या. कोणीही तुमचं वाकडं काही करू शकत नाही. जे देवानी आपल्याला आयुष्य दिले ते करता करविता देव आहे. आपल्या प्रारब्धातले भोग आहेत ते आपल्याला भोगावे लागतात, आणि ते शांतपणे भोगून संपवा, म्हणजे येणारं पुढचं आयुष्य तुम्हाला खरंच खूप छान येईल. आणि असाच देवावर विश्वास ठेवा. बाकी म्हणजे गुरु करताना पण बघून सगळं करून गुरु करावा, एवढंच मला वाटतं. असं थोतांड जे काय असतं ना, त्याला कधीही बळी पडू नका. करणारे लोक करतात, ते त्यांच्या सगळे हे भरण्यासाठी करतात, पण जे कोणी त्यांच्याकडे जातात त्यांनीही विचार करून जायला पाहिजे, करायला पाहिजे. तर अशा ह्याला आळा बसू शकतो. प्रत्येकाने सज्ञान व्हायला पाहिजे या गोष्टी. म्हणून मी हा व्हिडिओ आज केला की जर कोणाला आवड असेल तर त्यांनी ते उपळीकर आहेत, त्यांचा व्हिडिओ वैचारिक किडा म्हणून मला तो व्हिडिओ होता, तर ते तुम्ही स्वामी माझ्याशी बोलतात किंवा हे सगळे फसवाफसवी आहे याच्यावर तो व्हिडिओ आहे, तर तुम्ही खरंच बघा आणि त्यातूनही तुम्हाला काही बोध झाला, चांगलं झालं, चांगलंच आहे.